तर नमस्कार मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो. तर लाडक्या बहीण योजनेअंतर्गत भरपूर जे महिला आहेत त्यांची केवायसी होत आहे. ही केवायसी फक्त ज्यांची केवायसी पहिले चुकली होती, काही करेक्शन होते किंवा त्याच्यामध्ये काही अपडेट होतं तर त्यांची केवायसी झाली आहे. आता भरपूर महिलांच्या मनामध्ये हे काही प्रश्न पडतात. जसं की नवीन ज्या महिला आहेत त्यांनी ई-केवायसी कशी करायची आहे? ज्यांची ई-केवायसी पहिली झाली नाही त्यांनी परत दुसऱ्यांदा ई-केवायसी कशी करायची आहे? त्यांना भरपूर असे वेगवेगळे एरर येत आहे. जसं की तुमचं यादीमध्ये नाव नाही, तुमचं ई-केवायसी हे पहिले झालेलं आहे. असे बरेच काही एरर येत आहेत. त्याच्यावरती आपण सोल्युशन बघणार आहोत. त्याच्यावरती तुम्हाला पर्याय काय हे मी पुढे सांगणार आहे. त्या अगोदर आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून या व्हिडिओला लाईक आणि सेव्ह करून ठेवा. तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता इथे बघू शकतात लाडकी बहीण योजना ही काय आहे? तर ही जी लाडकी बहीण योजना आहे, ज्यांची ई-केवायसी ऑनलाईन व्हेरिफिकेशन झालेलं आहे, त्यांना हे ₹1500 महिन्याला मिळत असतात. कधी-कधी लेट पण होत असतात. याच्यात काही विषय नाही. तर इथे बघू शकतात ई-केवायसी तर सध्या याच्यामध्ये अपडेट काय आलेलं आहे. इथं बघू शकता राज्य सरकारने ई-केवायसी सुधारणा विवरणासाठी ऑनलाईन पॅनल पुन्हा उघडलेला आहे. ऑनलाईन जे अर्ज आहे ते पुन्हा चालू केलेलं आहे. आता चुकीचे भरलेले ई-केवायसी दुरुस्त करणे, अजून लोक केवायसी पूर्ण न केले आहेत याची अंतिम संधी मिळालेली आहे त्यांना. आता ही सुधारणा विंडो कधीपर्यंत चालू आहे? आतापर्यंत कोणाला तारीख माहीत नव्हती. तर आता 31 मार्च 2026 पर्यंत ही ई-केवायसी चालू राहणार आहे. आता इथं बघू शकता ज्यांनी पहिले वेळी काही चुका केल्या होत्या त्यांना हे जे चान्स आहे दिल्यात आलेला आहे. आता इथं ई-केवायसी परत चालू आहे. 31 डिसेंबरपर्यंत त्यांना शेवटचा चान्स राहणार आहे. यापुढे जर तुम्ही ई-केवायसी करायला बघताल तर हा शेवटचा चान्स राहणार आहे. याच्यानंतर तुमची ई-केवायसी ही होणार नाहीये. आता ही ई-केवायसी करणे का आवश्यक आहे? आता योजनेचा जर दर महिन्याला तुम्हाला लाभ घ्यायचा आहे, तर तुमचं जे अकाउंट आहे ते चालू दाखवावं लागेल. त्याच्यामुळे तुमचे जे पैसे आहेत ते थांबणार नाही. आता तुम्हाला काही-काही लाडक्या बहिणी नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीचा हप्ता भेटला नसेल. आता त्यांना काय विषय आहे त्यांचा, की त्यांचे जे केवायसी केली होती त्यांनी ती होल्डवरती असू शकते. तर तुम्हाला थोडं 15 दिवस ते 1 महिनाभर वाट बघायची आहे. तुमची जरी ई-केवायसी पूर्ण होत नसेल तर. आता ज्यांची ई-केवायसी आधी चुकले ते काय करू शकतात? तर त्यांना 2 संधी मिळालेल्या आहे. तर चुकीचा जो भरलेला फॉर्म आहे ई-केवायसीचा तो दुरुस्त होणार आहे. आता भरपूर ज्या महिला आहेत त्यांनी काय केलं ह्यावेळेस पण स्वतः फॉर्म भरताना काही मिस्टेक केलेल्या आहेत. त्या मिस्टेक कोणत्या? तर त्यांनी ऑप्शन हे चुकीचे निवडले आहे. जिथं तुम्हाला नाही ऑप्शन निवडायचं, कुणी होय निवडलंय एक, कुणी नाही निवडलंय, तर कुणी दोन्ही होय निवडले. अशा काही मिस्टेक केल्या त्याच्यामुळे त्यांची जी ई-केवायसी आहे पुन्हा एकदा चुकेल आहे. आता याच्यावरती काय पर्याय हे पुढं सांगणार आहे आणि त्याच्यावरती मी इथून पुढे अपडेट घेऊन येणार आहे. जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तरच तुम्हाला टाईमवरती या अपडेट मी देणार आहे. तर इथं बघू शकतात नवीन जे काय आहे ते पर्याय इथं तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती म्हणजेच लाडकी बहीण योजना याच्यावरती जाऊन ही ई-केवायसी ओ-टी-पीने पूर्ण करणे आवश्यक होतं. ज्यांना कोणाला ई-केवायसी जमली नाही तर त्यांची ई-केवायसी ते सायबर कॅफे, सी-एस-सी सेंटर करू शकतात इथे जाऊन आणि कोणाला जर खरंच अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून पण ई-केवायसी पूर्ण करून घेऊ शकतात. भरपूर ज्या महिला आहेत ज्यांची पॉसिबल झाली त्यांची ई-केवायसी ज्या लाडक्या बहिणींचं करेक्शन आहे ई-केवायसी मध्ये किंवा काही लाडक्या बहिणींची होल्डर आहेत त्यांनी 31 मार्च 2026च्या अगोदर ही ई-केवायसी करून घेणे अत्यंत गरजेचं आहे. सर्व जी अपडेट आहे तिथं मी तुम्हाला सांगितले आहे. तर मित्रांनो ही काही महत्त्वाची अपडेट होती. जर तुम्हाला काही अपडेट किंवा इन्फॉर्मेशन कळेल नसेल तर कमेंटमध्ये करा. काही प्रश्न असते कमेंटमध्ये विचारा. तुम्ही Instagramवरती पण मला डायरेक्ट मेसेज करू शकता. मी मदत करण्याचा नक्की प्रयत्न करेल. तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.